आज करोनाच्या टायमाला कोण होतं? आज ही खाकी सर्वांसाठी धावत होती, पण आज ह्या खाकीसाठी कोण आहे साहेब? एक एक तासाने दीड तासाने गाडी चालते. पण लोकही वैतागले आहेत की हे काय चाललंय. डेपोची अवस्था बघा, काही छतं पडतात, काही काहींच्या अंगावरती पडतात. त्या ह्याच्यात आम्ही कामं करतो, येतोय जातोय. 18,000मध्ये तुम्ही त्यांना राबवून घेतात आहे. त्यांचं अस्तित्व काय? त्यांना प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे. आमचा अधिकार कुठे गेला? लोकांनी 10 वर्ष वाट बघितली तुमची. तुम्ही म्हटलं 2 ते 3 महिने आम्ही बघूया. बसेस कमी असल्या कारणाने, स्टाफ कमी असल्या कारणाने ना आम्हाला म्हणजे इतके प्रवासी घ्यावे लागतात, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घ्यावे लागतात. जे प्रवासी दरवाजामध्ये लटकतात आणि पडतात. अपघात कुणाचे होतात? प्रवाशांचे होतात. प्रशासनाला याच्याशी काही घेणे देणं नाही आहे. लोकांना असं सांगितलं जातं की बसेस कमी आहेत. काही म्हणजे कंडक्टर ड्रायव्हरला त्यांना समोर कोण दिसतं? आम्ही सर्वजण जे कामगार आहेत ते BSTला रिप्रेझेंट करतो लोकांच्यात. पण लोकांकडनं जशी आम्हाला मदत हवी असते, आता लोकांनी या संपाला सर्वांनी प्रतिसाद करून प्रशासनाला सांगितलं पाहिजे की तुम्ही बसेसची संख्या वाढवा, कामगारांची संख्या वाढवा. कारण जर कामगार काम करेल योग्य पद्धतीने, कामगाराला जर सर्व सोयीसुविधा मिळाल्या तर रस्त्यावर होणारे अपघात कमी होणार, लोकांना वेळेवर पोहोचण्यासाठी बसेस उपलब्ध होणार. या गोष्टी सर्व जे करणं हे प्रशासनाच्या हातात आहे. आज करोनाच्या टायमाला कोण होतं? आज ही खाकी सर्वांसाठी धावत होती, पण आज ह्या खाकीसाठी कोण आहे साहेब? आहे का कोण? नाही कुठला आमदार, नाही कुठला खासदार. आमदार खासदारचा पगार कमी झाला की मंत्रालयामध्ये, याच्यामध्ये कॅबिनेट मंत्रीमध्ये बोलणार आमचा पगार एवढा. एकाने हा ठाम निर्णय घेतला की सर्वांच्या हातवर. मग आमचं काय? आज ते 60-70 कामगार आमदार खासदार असतील, पण आम्ही आज 10 ते 20-40 हजार कामगार आहोत. मग कामगारांचा विचार कोण करणार? आम्हाला कुठल्याही प्रवाशाला आम्हाला हे करायचं नाही, त्रास द्यायचा नाही. पण आमचा त्रास, आमच्या फॅमिलीवरती होणार त्रास आम्ही करायचं काय? कोण कोण आजारी असतात, काही काही जण अटॅकने होतात, काही काहींना कॅन्सर झालेले आहेत, पण त्यांचा पगार अजून आलेला नाही, त्यांचे पैसे भेटलेले नाहीत. मग अशा टायमाला आम्ही एक नाही होणार तर काय होणार साहेब? आज आमची जाऊन कॅन्टीन अवस्था बघा, डेपोची अवस्था बघा, काही छतं पडतात, काही काहींच्या अंगावरती पडतात. त्या ह्याच्यात आम्ही कामं करतो, येतोय जातोय. दुसरा आम्हाला पर्याय कुठे आहे? संप करायचा नाही तर काय करायचं? आमच्या हक्कासाठी आम्ही नाही करणार. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकता, मग आम्ही का नाही लढायचं? आम्ही कोणाकडे जाणार साहेब? कुठचीही गोष्ट जर बोलायला गेलं प्रशासनाकडे किंवा कॉन्ट्रॅक्टवाल्याकडे बोलायला गेलं तर हेच उत्तर असतं की तुम्हाला करायचं तर करा, नाही तर घरी जावं. आता आमचे पण 2022-23 पासून जे आमचे कामगार निवृत्त झालेले आहेत, 22-23 वर्ष सर्व्हिस घेऊन पण त्यांची अजून सर्व्हिस दिलेली नाही आहे. फक्त PFचा पैसा आलेला आहे, बाकी 1 रुपया नाही. आज त्यातले किती कामगार मेलेले पण आहेत. मग काय करणार? काय काय जण जे याच्यामध्ये होते, बेस्ट क्वार्टरमध्ये राहत होते, त्यांना ती घरं खाली करायला लावलेली आहेत. जे राहिलेले आहेत त्यांना 6,000चं भाडं 15-18,000, 18चं म्हणजे डबल टिबल भाडे घेत गेलेले आहेत. मागच्या टायमाला एका युनियनने सांगितलं त्यांच्याकडनं जे आहे मूलभूत भाडं कंपनी घेते तेवढंच घ्यावं, जास्ती चार्ज घेऊ नये, तरी पण ते चार्ज भरतायत. काय काहींचे जे घर मालक ऑफ झालेले आहेत त्यांची परिस्थिती आता नाजूक आहे. आज तर मागे तर कोणीतरी वडाळा डेपोच्या बाहेर अंगाला पेट्रोल घेतला, त्या टायमाला सांगितलं तुमचे करार होतील, सर्व काय होतील, पण अद्याप झालेले नाहीत. आज एक युनियन बोलते आम्ही करू, दुसरी युनियन बोलते आम्ही करू, आमचे पुढाकार घ्या, आमचे सभाच होतो. मग कुठे आहेत? आमचा अधिकार कुठे गेला? तुम्ही जे सांगितलं की कर्मचाऱ्यांची नवीन भरती होत नाही आहे, जी अतिरिक्त भार आहे ते जे रिमेनिंग कर्मचारी आहेत त्यांच्यावर खूप ताण येत असेल तर कसं तुम्ही मॅनेज करता? ताण तर येतोच, शिवाय प्रवासी जी 2 गाड्यामधलं जे अंतर आहे ते 8 ते 10 मिनिटाचं असायचं. कुठल्या गाडीमध्ये 13 मिनिटाचं, कुणाचं 6 मिनिटं, कुणाचं 3 मिनिटं काढायचं असायचं. ते आज एक तासाने दीड तासाने गाडी चालते आहे. लोकही वैतागले आहेत की हे काय चाललं आहे. बरं, जे नवीन आता वेटलिस्टचा जो प्रकार नवीन आणलेला आहे तर बिचारे ते मुलं जे इकडे वेटलिस्टमध्ये आलेले आहेत तर ते एक आशेने आले की आज ना उद्या आम्ही परमनंट होऊ, पण त्यांचाही कुठला विचार केला नाही. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे वेगवेगळे नियम, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे एका कॉन्ट्रॅक्टरकडे ESI सुविधा आहे तर एका कॉन्ट्रॅक्टरकडे नाही आहे. मग त्यांचं भविष्य काय आहे? 18,000मध्ये तुम्ही त्यांना राबवून घेतात आहे. त्यांचं अस्तित्व काय? त्यांना प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे. आज जेवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये जे काही चौकशी होती सगळं काय होतं, बिचारा तो 18,000वर लटकला जातो. त्याचं पुढचं आयुष्य बर्बाद होतं. त्यासाठी प्रॉपर तुम्ही ट्रेनिंग द्या, प्रॉपर तुम्ही भरती करा. आमचं काही म्हणणं नाही आहे. त्याचं आयुष्य सुधरेल, प्रत्येकाला आपलं आयुष्य सुधारण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्याचंही आयुष्य सुधरेल. पण त्यासाठी तुम्ही
इनिशिएटिव्ह घ्या आणि तुम्ही व्यवस्थित भरती करा. आम्हाला काही त्याचा त्रास नाही आहे. त्यांनी उलट ते भरती झाली तर ते आम्हाला चांगलंच आहे आणि लोकांनाही चांगलं आहे की लोकांना वेळेवरती गाड्या भेटतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेच्या अंडर आपण बेस्ट परिवहन सेवा आणि वीज पुरवठा चालवतो. तर याचं पालकत्व जे आहे ते महानगरपालिकेकडे आहे आणि त्याचा दुसरा पर्याय राज्य सरकार. तर त्यानंतर जर महानगरपालिका म्हणून राज्य सरकार म्हणून हे जर सेवा देतात आहे, जनतेला सेवा देतात आहे, चॅरिटेबल रेटमध्ये देतात आहे, तर ह्याचं सगळं पालकत्व देणं घेणं सगळं काही हे महानगरपालिका आणि राज्य सरकारने बघणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर त्यांनी जर तुम्ही जर चॅरिटेबलमध्ये चालवतात, जो लॉस होतो आहे आज जगामध्ये कुठेही परिवहन सेवा ही प्रॉफिटमध्ये चालत नाही. तर हां, प्रॉफिटमध्ये चालतच नाही आहे. तर त्याचं जे काही लॉस आहेत, लॉस नाही म्हणून आपण त्याला एक वेगळा प्रकारचा शब्द असतो, तो शब्द वापरला जातो. तर तो जो लॉस आहे तो कोणी बेअर करायचा? कर्मचाऱ्यांच्या सेवा सुविधा कमी करायच्या. मागे जे आमचे जनरल मॅनेजर होते त्यांनी जो लॉस होतो त्यासाठी आमच्या सेवा सुविधा कमी केल्या, सगळे भत्ते गोठवले, आमचे इन्सेंटिव्ह गोठवले, आमच्या ज्या ड्युट्या आहेत त्या हार्ड ड्युट्या आता केलेल्या, आता कर्मचाऱ्यांनी डबल ड्युट्यांच्या केल्या होत्या. 10 वर्ष भरती. तर ते सगळं दायित्व तुमचं असताना तुम्ही कर्मचाऱ्यांवरती लादतात. ते आज कर्मचारीवरती जे दर महिन्याला लोक रिटायर होत आहे, तर त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांच्या जागी नवीन भरती नाही आहे. त्यांचं जे काही लोड आहे तो आत्ता जे अस्तित्वात कर्मचारी ते बेअर करतात आणि त्या प्रकारे सर्व काही चाललेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जो वेतन करार, आता यांनी सांगितल्याप्रमाणे 2016ला जो वेतन करार करायचा होता तो झालेला नाही आहे. 2019ला जो MOU झाला आहे त्यात पण 19 पासून पुढची तुटपुंजी वाढ झालेली आहे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत अजून दुसरा पहिला करार व्हायचा दर 3 वर्षांनी, नंतर एका युनियनने तो 5 वर्षाचा केला. त्या 5 वर्षानंतर पण अपेक्षित आहे की तो तरी व्हावा. कामगारांची अपेक्षा आज 10 वर्ष झाले. 2016ची महागाई आणि आज 2026ची महागाई याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज तुमचे मुलं, आमची मुलं, सगळ्यांची मुलं जे काही शिक्षणाचा जो खर्च आहे, बाकीचा खर्च आहे, एवढा महागाई वाढले की सामान्य माणूस जगू शकत नाही त्यामध्ये. आणि त्याही परिस्थितीत आम्ही अखंडपणे सेवा 24 तास देतो. कोविड असू किंवा इतर कुठला काळ असू, पावसाळा असू, आमच्या 24 तास गाड्या चालतात आणि सेवा आम्ही पुरवतो. पण त्यातही आम्हाला जर अशा अपेक्षा सहन करावा लागत असेल तर मग हा म्हणजे प्रशासनाशी आमची चर्चा चालू आहे. असं नाही की आम्ही अचानकपणे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. प्रशासनाशी गोष्टी चालू होत्या. प्रशासन वेळ मागते. नवीन जे सरकार आता महानगरपालिकेमध्ये स्थापन झालं त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही एक 2-3 महिन्याचा पिरियड द्या, आम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या मागण्या रास्ता आहे. त्यांनाही कळतं की रास्ता आहे, पण मग करायच्या कोणी? तुमचंच आहे ना. तुम्ही आता अस्तित्वात आलात, तुम्ही सरकारमध्ये स्थापन झालात, मग आता किती दिवस करायचं? लोकांनी 10-10 वर्ष वाट बघितली तुमची. तुम्ही म्हटलं 2 ते 3 महिने आम्ही बघूया, आम्ही तीही वाट बघितली. शेवटी कामगारांचा जो सहनशीलता आहे ती संपलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या अचानक उद्रेक झालेला आहे.